नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि मी नदीला फिरायला आलो होतो आणि फार दिवसापासून ह्या साईडला मी आलो नाही. तर आता आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो कसं काय नेचर आहे. पहिल्यांदा आपण इथं आलो होतो त्यावेळेस इथं आपण पातोळी बनवली होती. तर ह्या वरच्या ठिकाणी त्यावेळेस खूप पाणी होतं नदीला. त्याच्यामुळं आपण वरच्या ठिकाणी पातोळी बनवली होती आणि आता परत उन्हाळा लागला आहे, तर परत आलो आहोत. तर पाहूया कसं पाणी आता खूपच कमी झालेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आता पाणी किती आहे ते आणि संध्याकाळचं वातावरण, संध्याकाळचं नेचर कसं आहे ते पण तुम्हाला मी आता दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, एकदम मस्त असं संध्याकाळचं वातावरण दिसतंय आणि सूर्य पहा मावळायला चाललेला आहे तिकडे. संध्याकाळचं वातावरण एकदम मस्त दिसतं आणि नदीच्या त्या बाजूला पहा एकदम मस्त झाडे आहेत आणि ह्या साईडला पण पहा एकदम नेचर कसं दिसतं मस्त मित्रांनो. एकदम मन एकदम रमून जात आहे. ह्या साईडला पाहिलं तर हे पहा पाणी खूपच कमी झालेलं आहे. हे पहा मोटरी बिटरी टाकलेली आहे त्याच्यामुळं पाणी खूप कमी झालेलं आहे. इथं केटी आहे ना त्याच्यामुळं. आणि ह्या ठिकाणी आपण पातोळी बनवली होती मित्रांनो. त्यावेळेस खूप पाणी होतं, ह्या झाडाला लागून पाणी होतं त्यावेळेस. आणि आता एकदम खूपच पाणी कमी झालेलं आहे. हे पहा तुम्हाला एकदम कमी पाणी दिसत असेल. आता जाऊया आता आपण वरच्या दिशेला. तिथं जाऊन पाणी खूपच कमी झालेलं आहे. जर आपल्याला खेकडं बिकडं दिसले तर पकडूया, नाहीतर आपलं आपलं फिरायचं आणि घरी जायचं. आणि साईडला मित्रांनो खूप चिखल आहे, कारण ह्या केटीमध्ये मेरला खूप चिखल असतं ना, त्याच्यामुळं हे पहा तुम्हाला चिखल साईडला दिसत असेल, पण थोडा पाय रुतत नाही, एकदम थोडा कमी आहे. आणि हे पहा पाणी किती आहे ते तुम्हाला दिसत असेलच. तर आपण आता वरच्या बाजूला जाणार आहोत. तिथे थोड्या दगड्या बिगड्या आहेत, पाहूया माशांचं काय हाल आहे ते, नाहीतर मग उद्या परवाला आपल्याला एकदम आवरून यायला मासे पकडण्यासाठी. आणि हे पहा पक्षी बिक्षी एकदम मस्त पके म्हणजे खूपच हिंडले आहेत. आणि ह्या पहा पाण्याचं पातळी जी आहे ती एकदम कमी झालेली आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये आता मासे पण खूपच असतील. जर ह्या ठिकाणी बंद घातला आणि उपसले तर खूपच मासे याच्यामध्ये असतील मित्रांनो. तुम्हाला मी आता थोडं मध्ये जाऊन पण दाखवतो. तर मित्रांनो हे पहा, हे पक्षी पण खूप फिरलेले आहेत आणि पाणी खूप कमी झाले आहे. मासे तर मला इकडे म्हणजे जिकडे दगडं आहेत तिकडे मासे कमी असतील आणि खेकडी जे आहेत त्या खेकडी याच्यामध्ये जास्त असतील असं मला वाटतं मित्रांनो. आणि मासे तुम्हाला त्या साईडला दिसतील, ते पहा त्या ठिकाणी म्हणजे इकडे ह्या साईडला मासे असतील, कारण तिकडे पाणी थोडं जास्त आहे आणि ह्या साईडला खेकडी असतील असं मला वाटतंय, माझा अंदाज सांगतोय तसं. तर पाहूया, उद्या परवा आपण आवरून येणार आहोत मासे पकडायला. तर मित्रांनो आता आपण त्या केटीमधून वरच्या केटीत आलो आहोत आणि इकडे तर मला म्हणजे पाणी थोडं दिसतंय. पाहूया वरच्या केटीमध्ये जाऊन किती पाणी आहे, तिथं पण कसं पाणी किती आहे काही ते तुम्हाला मी दाखवतो तिथं जाऊन. तर इथं तर मित्रांनो वाटतंय पाणी आहे थोडं, त्याच्यापेक्षा कमी आहे. आपण जिथं पाहिलं तिथं थोडं जास्त पाणी आहे मित्रांनो. आणि इथं ह्या केटीमध्ये पाणी कमी आहे पण गवत जास्त दिसतंय. तर जाऊया त्या ठिकाणी. तर हे पहा मित्रांनो, आपण आलो आहोत ह्या ठिकाणी आणि ह्या पहा ह्या साईडला पाणी कमी आहे, म्हणजे खालतून पाणी कमी आहे. आणि हे पहा केटीमध्ये याच्यामध्ये थोडं मासे हलवताना दिसतात मित्रांनो, पण बारीक मासे आहेत. हे पहा, आणि हे पहा गवत आहे खूप त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला मी इथून नजारा दाखवतो. आपण पहिले आलो होतो तो त्या ठिकाणी, ते पहा खालच्या केटीमध्ये पाणी जास्त आहे मित्रांनो याच्यापेक्षा. तर त्या ठिकाणी आपण उद्या परवाला जाऊया मासे पकडण्यासाठी.
तर मित्रांनो, छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.